या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आनंदाने आजींना सांगत असतो की आईसाहेबांनी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे आणि हे ऐकून आजींना सुद्धा खूप आनंद होतो. त्या म्हणत असतात की बरं झालं भुवी स्वतः सुनबाईला भेटायला गेली. तिने आधीच हे सगळं करायला हवं होतं. उगाच मला आणि दुर्गीला पाठवून वेळ वाया घालवला. पण आता बघ सगळं काही ठीक होईल. सुनबाई लवकरच घरी येईल आणि भुवीचं आणि मोठ्या मालकांचं सुद्धा लग्न होईल. आणि हे ऐकून अधिपती म्हणतो की हो आजी, आता तू काही काळजी करू नको. आता बघ सगळं कसं लवकरच ठीक होतंय ते. आणि मुख्य म्हणजे आईसाहेब ना मास्तरीणबाईंना सगळं काही लिहून देणार आहे. म्हणजे भविष्यात सुद्धा त्या कधी शाळा बंद करू शकणार नाही. आणि ते ऐकून आजीसुद्धा खुश होतात आणि म्हणतात की हे एक बरं झालं. म्हणजे आता शाळा कायम सुरक्षित राहील. आणि त्यावर अधिपतीही हो म्हणतो. तर आजी म्हणत असतात की आता एकदा का सुनबाई घरी आली आणि भुवीचं लग्न झालं आणि मी तुमच्या मुलांचं तोंड बघितलं की मी मारायला मोकळी. आणि हे ऐकून अधिपती म्हणतो की काय ग आजी, असं का बोलतेस तू? तुला तर अजून 100 वर्ष जगायचे. आणि ते ऐकून आजी हसतच म्हणतात हो रे बाबा. दुसरीकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी बोलत असतात. दुर्गी म्हणत असते की ताई तुला नेमकं होतंय तरी काय? तुझं डोकं दुखतंय का? मी डॉक्टरांना बोलावू का? पण भुवनेश्वरी म्हणते की अजिबात नाही, काही करायची गरज नाही आहे. अगं मागच्या वेळी तुला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं तर तू इतका गोंधळ घातला की ते मोठे मालक डायरेक्ट आम्हाला हिमालयात घेऊन चालले होते. त्यामुळे ना आता तू काहीच करू नको. आणि मग दुर्गी विचारते की पण आता नेमकं करायचं तरी काय? तर भुवी म्हणते की मला आधी वकील साहेबांना फोन करायचा आहे. त्या ड्राफ्टचं काम पूर्ण झालं की नाही ते बघू दे, कारण मी उद्याच सुनबाईंना घेऊन घरी येणार आहे. आणि मग ती वकिलांना फोन करते, ड्राफ्टबद्दल विचारते. तर तो वकील सांगतो की ड्राफ्ट बनवून पूर्ण झाला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे मुद्दे त्यामध्ये ॲड केले आहेत. आता फक्त तो ड्राफ्ट आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो. तुम्ही एकदा चेक केला की मग आम्ही तो अक्षरा मॅडमला पाठवू. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही तो ड्राफ्ट सुनबाईंच्या घरी घेऊन जा आणि मग त्यानंतर उद्या सकाळी आमच्यासमोर सहीसाठी घेऊन या. आणि त्यावर मग तो वकीलही हो म्हणतो. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांना शाळेत घडलेला सगळा प्रकार समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचे बाबा म्हणत असतात की अक्षरा काही झालं ना तरी तू परत त्या घरात जायचं नाही. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा प्लीज तुम्ही असं बोलू नका. तुम्ही मला 10 दिवसांचा वेळ दिला आहे ना, मग काही गोष्टी मला माझ्या पद्धतीने करू द्या आणि तुम्ही प्लीज चिडचिड करू नका. मात्र अक्षराचे बाबा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. पण अक्षरा आणि तिची आई त्यांना समजावतात. आणि मग अक्षरा त्यांना हे सुद्धा सांगते की आज भुवनेश्वरी मॅडमने फुलपाखरे सरांची माफीही मागितली. आणि हे ऐकून त्या दोघांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर अक्षरा तिने कोणकोणत्या मागण्या भुवनेश्वरी मॅडम समोर ठेवल्या हे सुद्धा त्यांना सांगू लागते. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच एक वकील त्या ठिकाणी येतो. तो अक्षराला ती ड्राफ्टची फाईल देत म्हणतो की भुवनेश्वरी मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही हा ड्राफ्ट बनवला आहे. तुम्ही प्लीज एकदा चेक करा. जर काही बदल करायचे असतील तर आम्हाला आज रात्रीच सांगा, कारण उद्या सकाळी आम्हाला हा ड्राफ्ट भुवनेश्वरी मॅडमला द्यायचा आहे. आणि हे ऐकून अक्षरा खुश होत म्हणते की ठीक आहे. तर तिचे आईबाबा आश्चर्यानेच हा सगळा प्रकार पाहत असतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते. तिला सतत याआधी अक्षराने तिचं जे लग्न मोडलेलं असतं तो प्रसंग तिला आठवत असतो. आणि ती म्हणत असते की मास्तरीणबाईंनी याआधी तर आमचं स्वप्न मोडलं, आमचं लग्न मोडलं, पण आता आम्ही त्यांना असं काही करू देणार नाही. यावेळी त्या जे काही म्हणतील ना ते आम्ही सगळं मान्य करू, पण आता आमचं लग्न कोणीही थांबवू शकणार नाही. आणि मग ती पुन्हा वकिलांना फोन करते. तर वकील तिला सांगतात की आम्ही ड्राफ्ट अक्षरा मॅडमला पाठवला आहे, त्यामुळे भुवी खुश होते. दुसरीकडे अक्षरा तो ड्राफ्ट चेक करत असते आणि मग सगळे मुद्दे ती स्वतः वहीमध्ये सुद्धा लिहित असते. तितक्यात तिची आई त्या ठिकाणी येते. तिला झोपायला सांगते. पण अक्षरा म्हणते की नाही आई, मला आता हे काम पूर्ण करायलाच हवं. तर आई म्हणते की ठीक आहे, मग मी सुद्धा इथेच बसते पुस्तक वाचत. आणि मग त्या दोघीजणी छान गप्पा मारत बसतात. दुसरीकडे वेळ जसा जात असतो तशी भुवनेश्वरीची काळजी वाढत असते. ती म्हणत असते की अंबाबाई, आम्ही सुनबाईंना घरी आणण्यासाठी आता जे काही प्रयत्न केले आहेत ना त्याचं फक्त आम्हाला फळ मिळू दे. अगदी घशाला कोरड पडेपर्यंत आम्ही सुनबाईंना समजावले. आता काही झालं ना तरी त्यांनी घरी यायलाच हवं.
त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही आता मान्य करणार आहोत. आणि मग त्यानंतर ती पुन्हा एकदा वकील साहेबांना फोन करते आणि विचारते की काम पूर्ण झालं की नाही. तर तो वकील घाबरूनच सांगतो की आम्ही ड्राफ्ट अक्षरा मॅडमकडे पाठवला आहे, पण त्यांनी अजून आम्हाला फीडबॅक दिलेलाच नाही आहे. आणि हे ऐकून भुवनेश्वरी चिडते, पण तिच्याकडे दुसरा मार्ग नसल्यामुळे मग ती गप्प बसते. त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की ताई काय झालं, तू काळजीत का आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी सांगते की आम्ही सुनबाईंच्या उत्तराची वाट बघतोय. त्यांच्याकडे ड्राफ्ट गेला आहे, पण त्यांनी अजून त्यांचं म्हणणं कळवलेलं नाही आहे. आणि हे ऐकून दुर्गी म्हणते की तू नको काळजी करू, लवकरच सगळं होईल ठीक. दुसरीकडे अक्षरा आणि तिची आई गप्पा मारत असतात. आणि त्यावेळी अक्षराला असं वाटतं की आपल्या बाळासाठी सुद्धा शाळेत प्ले स्कूल असायला हवं, म्हणजे आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल, आपलं बाळ आपल्या नजरेसमोर असेल. आणि तिची ती कल्पना तिच्या आईलासुद्धा खूप आवडते. ती म्हणत असते की अगं जेव्हा तू लहान होती ना तेव्हा पाळणा घरं होती, पण आता तसं काही नाही आहे. मात्र प्ले स्कूलमध्ये सुद्धा लहान मुलं राहू शकतात. मी परवाच माझ्या मैत्रिणीच्या नातवाला पाहिलं आणि मग ती त्याबद्दलच अक्षराला सांगू लागते. तर अक्षरा म्हणते की आई मलासुद्धा तुझा हा मुद्दा पटला आहे. म्हणजे बघ ना, आता समजा आमचं बाळ मोठं झालं की मला त्याला द्यायला जास्त वेळ नसेल, कारण मी शाळेत असेल आणि तो घरी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतही प्ले स्कूल सुरू व्हायला हवं, म्हणजे बाळ माझ्या नजरेसमोर राहील, आमची नेहमी भेट होईल. आणि तिची ती कल्पना आईलासुद्धा खूप आवडते. तर अक्षरा म्हणते की मी लगेच हा मुद्दा ना या ड्राफ्टमध्ये ॲड करते. त्याचवेळी तिला वकील साहेबांचा फोन येतो. ते विचारत असतात की मॅडम तुम्ही ड्राफ्ट चेक केला का, जर प्लीज काही असेल तर आम्हाला सांगा. आणि त्यावर अक्षरा म्हणते हो, 1-2 गोष्टी आहेत त्या प्लीज तुम्ही दुरुस्त करा. आणि मग ती त्या वकील साहेबांना असं सांगते की तुम्ही ड्राफ्टमध्ये असं वाक्य ॲड करा की भुवनेश्वरी मॅडम यापुढे कधीच भविष्यात शाळेवर कोणतीही कारवाई करणार नाही किंवा शाळा कधीही बंद करणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्हाला शाळेमध्ये प्ले स्कूल ओपन करायचं आहे आणि त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमची कोणतीही हरकत नसेल. आणि हे ऐकून तो वकील घाबरतो. तो म्हणतो की मी हे सगळं ॲड तर करेल, पण त्याआधी मला भुवनेश्वरी मॅडमची परवानगी घ्यावी लागेल. तर अक्षरा म्हणते हो तुम्ही त्यांच्यासोबत बोला आणि मग हे सगळं ॲड करा, बाकी जर काही असेल तर मी तुम्हाला कळवेलच. आणि मग त्यावर तो वकीलही हो म्हणतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. तर त्याच्यासोबत जे वकील असतात ते इतका वेळ काम करून खूप वैतागलेले असतात, पण अक्षराने सांगितलेल्या तरतुदी मग त्या पुन्हा नव्याने ॲड करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तर एकीकडे अक्षरा तो ड्राफ्ट व्यवस्थितपणे चेक करत असते आणि दुसरीकडे ते वकील अक्षराने सांगितल्याप्रमाणे त्या ड्राफ्टमध्ये बदल करत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत वकील अक्षराने सांगितलेल्या त्या नवीन बदलांविषयी भुवनेश्वरीला माहिती देत असतो, पण ती वैतागूनच म्हणते की तुम्हाला जे काय ॲड करायचं आहे ते करा. आणि त्यामुळे मग वकील अक्षराने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ॲड करतो. त्यानंतर भुवनेश्वरी जेव्हा ते सगळं मान्य करते तेव्हा अक्षरा लगेच चारुहास सरांना फोन करून सांगते आणि मग ते दोघेजण त्यांचं एक नवीनच प्लॅन सुरू करतात. मग चारुहास सर भुवनेश्वरीकडे जात म्हणतात की मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांचा तो निर्णय ऐकून भुवनेश्वरीच्या पायाखालची मात्र जमिनात सरकते. दुसरीकडे अक्षरा मात्र हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.